उत्कृष्ट जागतिक दर्जाचे खरोखर असे नाटककार आहेत आणि त्यांचं ताजं नाटक आहे. तो आला की आमच्या एकाच वेळी आमच्या पायात स्प्रिंग येते आणि पोटात गोळाही येतो. थिएटर मधनं यायचं नसतं, थिएटरकडे जात राहायचं असतं. आणि आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरची सगळ्यात ऍक्टिव्ह व्यक्ती कोणी असेल तर आळेकर सर आहेत. नाटकासाठी प्रत्येक वेळेला आपल्या आयुष्यातून तेवढा वेळ काढून एक कलाकार तिथे मंचावर येऊन तुमच्या समोर काहीतरी जिवंत सादर करतोय ह्याची किंमत ही असलीच पाहिजे. ही काही त्यांनी सांगितलंय म्हणून नाही, मी प्रेमाने तुम्हाला आव्हान करतोय की रंगभूमी.comच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन सुद्धा ऑन करा, म्हणजे आम्ही जी नाटकं करतो ती तुमच्यापर्यंत पोहोचतील. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं रंगभूमी.comवर. आणि आज माझ्यासोबत बघा कोण आहेत, गिरिजाओ गोडबोले आणि सूरज जोशी. फायनली ठकीशी संवाद हे नाटक तुम्ही घेऊन येत आहे आमच्यासाठी. सतीश आळेकरांचं अनुपम बर्वे डिरेक्ट करतायत आणि मला खरंच जाणून घ्यायचं काय आहे हे नाटक. नाटकाविषयी थोडं खोलात जाऊन मला असं वाटतं अनुपम सांगेल, पण अगदी थोडक्यात सांगायचं तर आळेकर सरांचं म्हणजे सतीश आळेकर सर, जे कदाचित आजच्या पिढीला फारसे माहीत नसतील कारण गेल्या 20-22 वर्षात सरांनी नवीन नाटक लिहिलेलं नाही, पण त्याआधी एका काळी मराठी रंगभूमीवर पूर्णपणे नव्या पद्धतीचे विषय, आशय, रूपबंध म्हणजे फॉर्म ज्याला आपण म्हणतो तसे एक पूर्ण वेगळी ऊर्जा आणणारे आणि जागतिक कीर्तीचे ज्याला आपण असं म्हणू शकू असे नाटककार त्यांनी अनेक वर्षांनी एक नवकोरं ताजं नाटक लिहिलं आहे. आणि ते आत्ता आपण जे जगतो आहोत ते म्हणजे त्यांची 70 उलटली असली तरी आळेकर सर हे नेहमीच मला असं वाटतं की समकालीन असतात. आजच्या संपूर्ण सभोवतालाशी ते अपडेटेड असतात. तर आजच्या काळाचं आपल्या सगळ्यांना भिडेल असं एक नाटक लिहिलं आहे आणि आपल्या आत्ताच्या जगण्याच्या विषयी आहे. नाटकाची गोष्ट थोडक्यात सांगायची झाली तर एक वयस्कर वृद्ध घरात बसलेला आहे आणि लॉकडाऊनचा काळ असल्यामुळे अर्थात एकटा आहे आणि त्यामुळे त्याला एकांताशी जुळवून घेता येत नाही, अवघड जातीय परिस्थिती सगळी. आणि हे करण्यासाठी ठकी नावाचं एक पात्र त्याच्या आयुष्यात येतं आणि या ठकीशी असलेला संवाद आहे. आणि आळेकर सरांचं नाटक असल्यामुळे जरी ते गंभीर विषयाविषयीचं असलं तरी त्याचा पूर्ण बाज जो आहे तो विनोदी आहे. तर मी असं म्हणेन की तुम्ही एक ब्लॅक कॉमेडी म्हणजे कॉमेडीज बघायला येत आहे, ती ब्लॅक आहे, व्हाईट आहे, ग्रे आहे हे तुम्ही ठरवा. आपटे आगाशे केळकर जोशी शाह पाटील. वाव, खूप इंटरेस्टिंग आहे. आता ठकीशी संवाद करूया. ठकी, वेलकम, खूप स्वागत आहे खरं तर दोघांचंही तुमचं. धन्यवाद. सांग मला काय आहे. इतकं छान बोललाय सुव्रत, खरं तर बऱ्यापैकी सगळं त्यात आलंय. आता अर्थातच मी ठकी आहे आणि माझ्याशी हा संवाद होतोय असं म्हणायला हरकत नाही. आळेकरांची नाटकं मी पाहिली आहेत, वाचलीही आहेत. आणि हे नाटक जेव्हा पहिल्यांदा मी वाचलं आणि नंतर आळेकरांकडनं ते ऐकलं त्याचं वाचन, तेव्हा मला खूप छान वाटलं की मला अनुपमनी विचारलं हे नाटक करशील का, त्यामुळे मला ही संधी मिळाली की मी या नाटकात काम करावं. आणि आत्ता सुव्रत म्हणाला तसं गेली 20-22 वर्ष त्यांनी एक नवीन नाटक लिहिलं नाही आहे. त्यामुळे असे किती नट आहेत जे असं म्हणू शकतील की आम्ही आळेकरांच्या ओरिजिनल नाटकात काम केलं. कारण त्याचं रिवायवल असं आपण म्हणू शकतो हे खूपदा झालं आहे. गेल्या 20 वर्षांमध्ये महानिर्वाण म्हणा, बेगम बर्वे म्हणा, महापूर म्हणा, ही सगळी नाटकं पुन्हा करण्यात आली आहेत. पण हा आळेकरांच्या नाटकाचा ओरिजिनल संच आहे आणि हे मला खूपच भारी वाटतंय. म्हणजे जवान नंतर करावं असं वाटलं हे. आणि खरंच तुम्ही दोघंही खूप म्हणजे कौतुक आहे तुम्हा दोघांचं. म्हणजे जवानमध्ये तू काय करतेस, नंतर तू नाटकही एखादं मध्येच करतेस, ताली मूवी येतो मध्येच मनी ऑपेराचं कुठेतरी आर्टिकल वाचायला येतं, त्याबद्दल बोलणार आहे मी थोडंसं तुझ्याशी. पण आणि आता ठकीशी संवाद म्हणजे किती सुंदर आहे हे. मला अगदी प्रामाणिकपणे सांगावं तर नाटक हे मी करत असते आणि मध्ये मध्ये मी चित्रपट असं मला वाटतं. आणि खूपदा असं मी ऐकते की मी थिएटर बॅकग्राऊंडमधनं आलोय किंवा मी थिएटर बॅकग्राऊंडमधनं आले, असं खूप लोक मी सिरियस आहे ॲक्टिंगबद्दल हे सांगण्याच्या दृष्टीने सांगतात. तर मला अशा खूप जणांना सांगावंसं वाटतं आणि कधी कधी मी सांगूनही टाकते फटकळपणे की थिएटरमधनं यायचं नसतं, थिएटरकडे जात राहायचं असतं. तुम्ही सिनेमा करा, तुम्ही इतर गोष्टी करत राहा, नाटकही करत राहा आणि तो अनुभव घेऊन नाटकाकडे या. ती ट्रेनिंग स्कूल नसून तिथे पोचायचं ठिकाण आहे हळूहळू. मला अजूनही असं खरंच वाटत नाही की रंगभूमीवर मी काय काय करू शकते ह्याच्या सगळ्या पॉसिबिलिटीज मी पडताळून पाहिल्या आहेत. तर त्या मी या आयुष्यभरात पडताळून पाहत राहीन. हे इतकं अफाट माध्यम आहे.
तर त्याला असं एक बॅकग्राऊंड किंवा ट्रेनिंग स्कूलसारखं न बघता मी त्याला एक ऑनगोईंग प्रोसेससारखं बघते माझ्या आयुष्यात. आणि त्याच्या मध्ये इतर सगळ्या गोष्टी ज्या मला करायला आवडतात किंवा मला संधी करायला ज्याची मिळते त्या मी करत राहते. तर नाटक हा माझ्या आयुष्याचा अविभाज्य घटक हा नेहमीच असणार आहे. त्यामुळे ह्याचं अप्रूप मलाच कधी वाटत नाही की अरे एवढं सगळं चालू असताना मी नाटकही करते. तर मला उलटं वाटतं की नाटक चालू असताना मी एवढं सगळं करायलाही वेळ काढते. ह्याचं मला जास्त अप्रूप वाटतं. हॅव्हिंग सेड दॅट, अर्थातच आव्हान आहेच तुम्हा सगळ्यांना हे नाटक बघायला येण्याचं. खूप प्रेमाने आणि कष्टाने आम्ही तालीम करतोय काहीतरी छान तुमच्यासमोर सादर करता येईल अशा दृष्टीने. तर आशा आहे तुम्ही ते बघायला याल आणि तुम्हाला ते आवडेल. मी आपल्या सगळ्या तरुण मित्रांना असं सांगेन की आपण आत्ता जागतिक दर्जाच्या OTT प्लॅटफॉर्म्सवर खूप सारं काम बघतो. आपण जगभरात असं काम होतं तेव्हा म्हणतो आपण आपल्याकडे असं कोणी का लिहित नाही, आपल्याकडे असं कोणी का करत नाही. तर दुर्दैवाने आत्ताच्या आमच्या पिढीचं माहीत नाही आम्ही किती त्याला खरे उतरू तुमच्या या डिमांडला. पण एक लेखक नक्की असे आहेत, नाट्यलेखक, ज्यांचं नाव सतीश आळेकर आहे आणि ते खरोखरच जागतिक दर्जाचे आहेत. कदाचित परदेशात एखाद्या वेगळ्या देशात असते तर अक्षरशः त्यांच्या नावाने कॉलेजेस उभी झाली असते आणि त्यांचे पुतळे उभे केले असते. इतके ते उत्कृष्ट जागतिक दर्जाचे खरोखर असे नाटककार आहेत आणि त्यांचं ताजं नाटक आहे. तर हा अनुभव घ्यायला म्हणून का होईना पण तुम्ही हे नाटक नक्की बघायला या. आणि गिरिजा म्हणाली तसं की अतिशय उत्तम ताज्या दमाचा आमच्या सेन्सिबिलिटीचा आळेकर सरांचाच स्टुडंट आणि ज्याने जोही परदेशात जाऊन फिल्म बनवण्याचं नाटकाचं शिक्षण घेऊन आला आहे असा अनुपम बर्वे नावाचा आमचा मित्र आहे. पण तो अतिशय सिद्धहस्त दिग्दर्शक आहे. त्याने हे नाटक बसवलं आहे. आणि मी असंही म्हणेन की आमचे जे प्रोड्युसर्स आहेत की आजकाल अशी रड असते की तरुण मुलं नाटक करत नाही, तरुण मुलांच्या मागे कोणी उभं राहत नाही. तर हे चित्र हळूहळू बदलतं आहे नक्कीच. जसे पूर्वीच्या काळी पंडित सत्यदेव दुबे यांच्या मागे विनोद दोशी किंवा वालचंद, विजयाबाईंच्या मागे वालचंद यांच्यासारखे मोठे कारखानदार उभे राहिले, तसेच नाटकातूनच बाहेर गेलेले पण आता वेगवेगळा व्यवसाय करणारे असे अमेय गोसावी आणि गंधार संगोराम हे स्वतः यशस्वी व्यावसायिक आहेत आणि ते अत्यंत भक्कमपणे या नाटकाच्या पाठीशी उभे आहेत. त्यामुळे हे नाटक जेव्हा स्टेजवर येईल तेव्हा ह्याचा सेट, त्यात प्रोजेक्शनचा वापर आहे. तर ते प्रोजेक्शन हे सगळं बघून तुम्हाला असं वाटेल की आत्ता जगात जे काय आपण व्हिज्युअली बघतो त्याच्या तोडीस तोड हे नाटक आहे. आणि आम्ही तुमच्या पुण्या, मुंबई, नाशिक, कोल्हापूर या मोठ्या शहरात तर येऊच, पण छोट्या छोट्या शहरांमध्ये सुद्धा जाऊन आम्ही तुमच्यापर्यंत हे नाटक घेऊन याचा नक्की प्रयत्न करू. पण तुम्ही खूप प्रयोग व्हायची वाट बघू नका. 10 मेला आम्ही याचा पहिला प्रयोग करतो आहे. 10 मे ते 15 मे या काळात पुण्यामध्ये नवीन जे श्रीराम रंगावकाश उघडलेलं आहे डॉक्टर लागूंच्या नावाने, तर तिथे हे प्रयोग होणार आहेत. तर पहिल्याच प्रयोगाला येऊन बघून टाका. हो, आणि इतर प्रयोगांचे अपडेट्स आम्ही तुम्हाला देऊच रंगभूमी.com वेबसाईटवर. आणि आता मला बोलता बोलता एक सुचलं, सतीश आळेकर सर आलेले का तालमीला स्वतः? कारण त्यांनी अभिवाचनाचे प्रयोग केले, तर नाटक होताना त्यांनी बघितलं का काही इनपुट्स त्यांच्याकडून? अर्थातच त्यांच्याकडनं इनपुट्स असतात. फक्त आमच्याशी थेट संवाद होण्यापेक्षा बरेचदा त्यांचा संवाद जो असतो तो अनुपमशी असतो, कारण तो त्यांचा स्टुडंटच असल्यामुळे त्यांच्यात तो अनेक वर्षाचा संवाद आहे. या व्यतिरिक्त आळेकर सर, मला हेही सांगायला आवडेल, मी म्हटलं तसं ते अपडेटेड आहेत आणि आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपवरची सगळ्यात ॲक्टिव्ह व्यक्ती कोणी असेल तर आळेकर सर आहेत. सो आम्ही जसा नाटकाचा 24 तास विचार करत असतो तसा त्यांचाही चालू असतो. आणि आम्हाला नट म्हणून ज्या गोष्टी फायद्याच्या ठरतील, मग ते काही त्यांनी नवीन आत्ता वाचनात त्यांचं आलं असेल, म्हणजे आत्ता त्यांनी परवाच एक न्यूयॉर्कर नावाचा अमेरिकेतलं खूप महत्त्वाचं मॅगझिन आणि चालवणारं एक पब्लिशिंग हाऊस आहे, तर त्याच्यातला एक फार अप्रतिम लेख शेअर केला होता. तर अशा पद्धतीने ते आणि त्यांच्या शैलीत एक त्यांचा मेसेज येतो, काय तालीम असा एक, तर तो आला की आमच्या एकाच वेळी आमच्या पायात स्प्रिंग येते आणि पोटात गोळाही येतो. सो ते रोज जर येऊन बसले तर मला माहित नाही आमचं काय होईल, पण त्यांचा एक बूस्ट आणि त्यांचं हे आमच्या बरोबर असतोच नेहमी, स्पिरिट, एक आदर आणि दरारा. आणि ते नाटक जेवढं अवघड लिहितात तेवढंच ते शब्दातून बोलून सोपं करून टाकतात. त्यांना आपण विचारायला तर मला माहिती आहे ते एवढं जण पाठांतर चोख करा बाकी काय नाही, कारण त्यांचा स्वतःच्या लेखणीवर एवढा विश्वास आहे की खरं तर नटाने ते चोख बोललं तरी सुद्धा आपलं नाटक पोचणार आहे याची त्यांना खात्री आहे. त्यामुळे खूप अभिनंदन तुमचं. आणि खरं तर एक 3 पिढ्या आता हे नाटक अनुभवणार आहेत तसं बघायला गेलं तर, कारण सर 70 वर्षाचे आहेत, आपण आपल्या मुलांनाही सांगणार की असं एक नाटक आहे आणि ते म्हणजे
एक अजरामर नाटक आहे ते तुम्हालाही कधीतरी बघायला मिळेल. पुन्हा एकदा त्याची पुनरावृत्ती होईल. थँक्यू, तुम्ही रंगभूमीवर आणतायत. खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद. धन्यवाद. आणि तुमचे रंगभूमी.comचे मला विशेष आभार मानायचे आहेत, कारण नाटकवाल्यांबद्दल बोलणारी व्यासपीठं संकुचित होत चालली आहेत, दुर्मिळ होत चालली आहेत. आणि विशेषतः यूट्यूबवर तरी न्यूजपेपरमध्ये वर्तमानपत्रातून अजूनही तरी संवाद चालू आहे, पण तुम्ही या नव्या यूट्यूबद्वारे सुद्धा लोकांपर्यंत आणि सर्व पद्धतीची नाटकं पोचवायचा प्रयत्न करताय, फक्त व्यावसायिकच नाही. याबद्दल गायत्री, तुझे आणि रंगभूमी.comचे मनापासून आभार. आणि मी ही काही त्यांनी सांगितलंय म्हणून नाही, मी प्रेमाने तुम्हाला आव्हान करतोय की रंगभूमी.comच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन सुद्धा ऑन करा, म्हणजे आम्ही जी नाटकं करतो ती तुमच्यापर्यंत पोहोचतील. खरंच पोहोचतील. आमचं एकच एम होतं एक सुरू करण्यामागे रंगभूमी.com, की सगळ्या वयोगटांपर्यंत सगळी नाटकं पोहोचू देत. बघणं न बघणं वेगळं आहे. आम्ही चांगलं नाटक, एक वाईट नाटक आम्ही रिव्ह्यूमध्ये कधीच सांगत नाही. नाटकं बघा, मग तुम्ही ठरवा की कसं आहे. पण नाटकांचा अनुभव जिवंत घेणं महत्त्वाचं आहे. सगळ्या स्तराच्या लोकांनी घेणं महत्त्वाचं. मला हे खूप महत्त्वाचं वाटतं. आणि जस्ट ॲडिंग टू व्हॉट यू सेड, एखादा कलाकार हाडामासात येतोय तुमच्या समोर आणि म्हणजे चित्रपटाचं कसं आहे, त्यातही खूप कष्ट लागतात, पण त्याचं पुनःप्रक्षेपण सुरू असतं आपल्यासाठी. नाटकासाठी प्रत्येक वेळेला आपल्या आयुष्यातून तेवढा वेळ काढून एक कलाकार तिथे मंचावर येऊन तुमच्या समोर काहीतरी जिवंत सादर करतोय, ह्याची किंमत ही असलीच पाहिजे असं मला वाटतं. त्यामुळे थँक्यू, तुम्ही खूप छान काम करताय. अजून एक गोष्ट मला इथे नक्की करावीशी वाटते की गेल्या काही दिवसांमध्ये सोशल मीडियावर म्हणा किंवा इतर कुठे काहीही पोस्ट केलं, काहीही बोलण्यात आलं, तर मराठी भाषेचा एक झेंडा घेऊन खूप लोक उभी असतात. तर मला प्रामाणिकपणे असं वाटतं की भाषेचं संवर्धन, त्याचा प्रसार, संगोपन हे त्याच्यातलं साहित्य जपून ती बोलली जाऊन ह्या माध्यमातून जास्त होणार आहे. त्यामुळे ह्याकडे तुम्ही लक्ष देताय, हे फार महत्वाचं आहे. आणि त्यासाठी मराठी नाटक बघायला या, कारण मराठी नाटकातून तुम्हाला हे सोपं माध्यम आहे. जर तुम्हाला जतन करायचं तर नाटक हे सोपं सहज माध्यम आहे. तुमची पुढच्या पिढीला मराठी भाषा इतकी सुंदर अवगत होणार आहे. एक नाटक, एक बालनाट्य तरी दाखवा या मे महिन्याच्या सुट्टीत. किमान आळेकरांची समृद्ध भाषा ऐकायला मिळेल, म्हणून तरी तुम्ही या. नक्की. थँक्यू सो मच. धन्यवाद. हडकोर रंगभूमीचे रंगकर मी मलाच भेटले. मला दिवस माझा सेट झाला आजचा. थँक्यू सो मच. थँक्यू. खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.